नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आली सर्वात मोठी अपडेट। तर ही अपडेट अशी आहे की वटपौर्णिमेच्या सणाला लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार। तर लाडक्या बहिणींनो, हे 3,000 रुपये नेमकं कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आणि हे 3,000 रुपये मिळण्यासाठी लाडक्या बहिणींना काय करावे लागणार याची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग बघूया की वटपौर्णिमेच्या सणाला नेमकं कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये हे येणार आहेत। तर लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचा हप्ता हा लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा करण्यासाठी एकूण 344.74 कोटी इतका निधी महिला व बालविकास विभागाला वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे। याबाबतचा शासन निर्णय हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जारी केलेला आहे। सद्यस्थितीत नोंदणी झालेल्या लाभार्थी महिलांची छाननी करून पात्र लाभार्थी महिलांना हा लाभ देण्यात येणार असल्याची खात्री व जबाबदारी ही महिला व बालविकास विभागाची राहणार आहे, असे शासन निर्णयात नमूद केलेले आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुमचा मे महिन्याचा हप्ता तुम्हाला अद्यापपर्यंत मिळालेला नाही आणि याच मे महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारनं 344.74 इतका मोठा निधी हा मंजूर केलेला आहे। पुढे बघा, ई केवायसी प्रक्रियेमुळे 80 लाख महिला ह्या यादीतून बाहेर पडलेल्या आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, ही जी लाडकी बहीण योजना आहे या योजनेमध्ये ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाने वेळोवेळी याची अंतिम मुदत ही लाडक्या बहिणींना वाढवून देण्यात आली होती आणि या मुदतीच्या आतमध्ये लाडक्या बहिणींना ई केवायसी प्रक्रिया ही करण्यासाठी शासनानं सांगितलं होतं। परंतु बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांच्याकडून ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना चुका झाल्या आहेत आणि काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्या लाडक्या बहिणींनी ही केवायसीची प्रक्रिया अजूनही पूर्ण केलेली नाही। तर अशा 80 लाख लाडक्या बहिणींचा लाभ हा बंद करण्यात आलेला आहे। त्यांची नावे यादीतून वगळण्यात आलेली आहेत। तर पुढे बघा, यापूर्वी मार्च आणि एप्रिल अशा 2 महिन्यांचे पैसे हे लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत। मात्र जून महिना सुरू होऊनही मे महिन्याचा हप्ता जमा न झाल्याने महिला या हप्त्याची आतुरतेने वाट बघताना आपल्याला दिसत आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच या सणाचं मोठं गिफ्ट हे तुम्हाला मिळणार आहे। यामध्ये तुम्हाला मे आणि जून अशा 2 महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये हे मिळू शकतात असं बोललं जात आहे। मात्र वटपौर्णिमा हा महिलांचा अतिशय पवित्र असा सण आहे, त्यामुळे या सणाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना गिफ्ट देण्याचा सरकारचा विचार असू शकतो। सध्या विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे। 18 जून रोजी निवडणूक प्रक्रिया ही संपणार आहे, त्यामुळे आचारसंहिता संपल्यावर लाडक्या बहिणींना हप्ता हा मिळणार आहे। हा हप्ता कदाचित वटपौर्णिमेला मिळेल असं बोललं जात आहे। मात्र सरकारकडून अजून अधिकृतपणे याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हा वटपौर्णिमेच्या सणाला 3,000 रुपयांचं गिफ्ट मिळू शकतं। म्हणजेच हा एक अंदाज लावलेला आहे। हा अंदाज कशावरून लावलेला आहे, तर मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता हा तुम्हाला एकत्रित दिला होता। म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3,000 रुपये हे तुम्हाला एकत्रित दिले होते। तसेच त्याच अंदाजावरून तुम्हाला आता मे आणि जून महिन्याचे 3,000 रुपये हे वटपौर्णिमेच्या सणाला एकत्रित दिले जाऊ शकतात असा अंदाज मीडियाच्या माध्यमातून वर्तवला जात आहे। तर बघूयात की खरोखरच आपल्या लाडक्या बहिणींना हे 3,000 रुपये एकत्रित मिळतात का। पुढे बघा, ज्या महिलांची नावे या यादीतून वगळली गेली आहेत त्यांच्यासाठी आशेचा किरण दिसत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींचे नावे हे लाडकी बहीण योजनेमधून वगळले आहेत त्यांच्यासाठी एक आशेचा किरण आता आपल्याला बघायला मिळत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पात्र पण तांत्रिक कारणामुळे वंचित राहिलेल्या महिलांसाठी पुन्हा ई केवायसी प्रक्रिया सुरू करण्याबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत। त्यामुळे भविष्यात अशा महिलांना पुन्हा लाभार्थी यादीत समाविष्ट होण्याची संधी मिळू शकते। तर बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पात्र ज्या महिला आहेत, ज्या महिला खरोखरच पात्र आहेत परंतु त्यांच्याकडून ई केवायसी करताना काही तांत्रिक चुका झालेल्या आहेत, त्या चुकांमुळे ज्या महिला ह्या लाभापासून वंचित राहिल्या आहेत, या महिलांसाठी पुन्हा ई केवायसीची प्रक्रिया सुरू करण्याबाबत एक सकारात्मक संकेत हा दिलेला आहे। परंतु अद्यापपर्यंत त्यांनी अशी कोणतीच तारीख जाहीर केलेली नाही। लवकरच ही तारीख जाहीर होईल आणि जशी ही तारीख जाहीर होईल, ही तारीख जाहीर झाल्यानंतर मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून ही तारीख तुम्हाला सांगेल। त्यासाठी तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे। धन्यवाद।